नमस्कार मित्रांनो, आपण जर आपल्या आजच्या सध्याच्या जीवनशैलीचा विचार केला, जर आपल्याला चांगलं आरोग्य ठेवायचं आहे, तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर ते म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या काही न घेता व्यवस्थित छान समाधानकारकपणे पोट साफ होणं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्या आरोग्यासाठी. जर चांगलं पोट साफ झालं, तर आपला अग्नी, भूक, नंतरची तोंडाची चव ही सुद्धा चांगली राहते आणि आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली, तर मग आपला आठवडा, वर्ष हे सगळंच आयुष्यच आरोग्यमय होऊन जातं. पण हल्ली आपल्या जीवनशैलीचा विचार केला तर वाढलेलं रात्रीचं जागरण असू दे किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवास मोठ्या प्रमाणात करायला लागू दे. त्या प्रवासामुळे आपल्या आहार, जीवनशैली, जेवणाच्या वेळांमध्ये बदल होत असतात आणि यामुळे जर पचनाचं तंत्र बिघडलं तर मात्र जे उत्तम पद्धतीने पोट साफ व्हायला हवंय, तर ते होत नाही. आता नेमकं पोट नेमकं उत्तम साफ होतंय हे आपल्याला कसं कळणार? तर सकाळी उठल्या-उठल्या कमी वेळामध्ये उत्तम पद्धतीने पोट साफ होणं, आपली संडास जी आहे ती बांधलेल्या केळासारखी बांधून होणं, म्हणजे ते अजिबात पातळ नसणं किंवा खूप प्रवाहन करायला लागणं, कुंथायला लागणं असं नसणं. खूप संडासला वेळ लागलाय असं नसणं. तर हे होणं म्हणजेच उत्तम पोट साफ होणं आहे. आणि एकदा का तुमचं पोट छान साफ झालं, की त्याचा फायदा असा आहे, की पोट साफ झालेलं नाही म्हणून वारंवार मलप्रवृत्तीला जायला लागणं. काही लोकांच्या बाबतीत सकाळीच 2 ते 4 वेळा संडासला जायला लागणं अशी त्यांची तक्रार असते. त्याचा अर्थच असा होतो, की त्यांचं पोट हे नीट साफ होत नाहीये. आपण बघितलं, की जसं जेवणाच्या वेळा बदलतात, पचन चांगलं नाहीये, अशी अनेक कारणं जीवनशैलीमध्ये पोट साफ होण्याशी संबंधित आहेत. आणि अनेक विकारांमध्ये पोट साफ नसणं हेच त्या विकारांचं बऱ्याचदा मूळ कारण असतं. म्हणजेच जर आपण फक्त पोट साफ होणं ही गोष्टच जर नीट हाताळली, पोट चांगलं साफ होऊ शकलं, तर अनेकसे विकार यातनंच तुमचे बरे होणार असतात. इतकं महत्त्व या कॉन्स्टिपेशन सारख्या तक्रारीचं आहे. जसं जेवणाच्या वेळा बदलणं हे एक कारण आहे, तसंच आपल्या आयुर्वेदाप्रमाणे स्निग्ध पदार्थांचा आपल्या आहारामधला अभाव हे सुद्धा कॉन्स्टिपेशनचं एक महत्त्वाचं कारण आहे. असे महत्त्वाचे स्निग्ध पदार्थ कोणते? तर प्रमाणात तेलाचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं, प्रमाणात तुपाचा आणि दुधाचा समावेश आपल्या आहारात असणं, फायबरयुक्त काही चांगले पदार्थ जसं फळभाज्या सगळ्या आहेत, तर फळभाज्यांचं उत्तम प्रमाण आपल्या आहारात असणं, कोशिंबिरीसारखे पदार्थ दुपारच्या जेवणामध्ये असणं, एखादं तरी फळ किमान खाता येणं. हे जर आपल्या जीवनशैलीमध्ये नसेल, हे वारंवार होत असेल किंवा त्यासोबत पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ किंवा पाव, बेकरीचे पदार्थ यांचा अतिरेकी प्रमाणातलं सेवन आहे, शेळ पदार्थांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहारामध्ये असणं, सारखं कोरडं खाण्याची सवय जास्ती असणं, यासारख्या जर सवयी आपल्या आहारामध्ये सुद्धा असतील, तर त्याची परिणती ही कॉन्स्टिपेशनमध्ये होते. आणि जेव्हा आपलं पोट नीट साफ नाहीये, असं जर असेल, तर त्यामध्ये मुख्य कारण आहे तुमचं पचनतंत्र बिघडलेलं असणं. जर तुमचं पचन उत्तम असेल, तर पचन उत्तम असण्याचा फायदा हा आहे, की आहारातनं मिळणारे जे शारीरिक घटक आहेत, त्याने शरीराचं उत्तम पोषणही होतं आणि त्याचं जे बाय प्रॉडक्ट आहे, जे मल, मूत्र आणि स्वेद हे जे 3 प्रकारचे मल आपल्या शरीरात आहेत, त्यांचं उत्सर्जन पण सुखानेच होतं. म्हणून मलप्रवृत्ती झाली आणि त्यानंतर एक प्रकारची सुखभावना जर आपल्यात निर्माण झाली, तर अर्थात आपली मलप्रवृत्तीची प्रक्रिया ही उत्तम आहे. कुठेही कॉन्स्टिपेशन नाही आणि पोट उत्तम साफ होतंय, हे आपण गृहीत धरावं. आता या सगळ्यामध्ये जर कॉन्स्टिपेशन असेल, पोट साफ होत नसेल, तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं, तर हे आपण बघूया. बाजारामध्ये अगदी स्वादिष्ट विरेचन चूर्णापासून, गंधर्व तकीपासून, आरोग्यवर्धिनीपासून अनेक उत्तम औषधं बाजारामध्ये पोट साफ होण्यासाठी मिळतात. पण त्याआधी पोट साफ कोणत्या कारणामुळे होत नाही याचं निदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन ते निदान करून जर तुम्ही औषधं विशिष्ट ठराविक कालावधीसाठी जर घेतली, तर तुमचा मुळापासून उपचारही होईल आणि कायमस्वरूपी औषधाची गरज लागणार नाही. म्हणून पोट साफ होत नाही म्हणून हे औषध चांगलं आहे म्हणून तुम्ही ते औषधं अशी घेत राहिलात, तर त्याच्यामध्ये अनेक व्हिटॅमिन डेफिशियन्सी करणारी, आतड्यांना कोरडेपणा वाढवणारी औषधं सुद्धा या गोळ्यांमध्ये असतात आणि मग त्याची तुम्हाला चुकीची सवय जडते आणि मग एक प्रकारचं पोट साफ होणाऱ्या औषधांचं सुद्धा ॲडिक्शन
हा एक गंभीर प्रसंग उद्भवू शकतो. म्हणून जर मी तुम्हाला आता काही साधे सोपे उपाय पोट साफवण्यासाठी सांगणार आहे, त्याने सुद्धा जर तुमची तक्रार तशीच राहिली तर मात्र तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी घ्या. आता पोट साफवण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत, त्यातलं महत्वाचं म्हणजे वेळेवर घरचा ताजा आहार घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुमचं पोट साफ वाटत नसेल आणि त्याचा आमाशी फार संबंध नसेल, फक्त एकांतिक तुमचा वातप्रकोप असेल, वायू वाढलेला असेल, तर त्यासाठी रात्री जेवणाच्या 1 तास आधी तुम्ही 1 कप गरम दूध गाईचं आणि त्यात पाव चमचा तूप असं जर घेतलं रात्री जेवणाच्या आधी, तर त्याने सुद्धा उत्तम पोट साफ होतं. काळ्या बियांच्या मनुका ह्या तुम्ही जर तुम्हाला चावण्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या थोडा वेळ भिजवून त्या मऊ झाल्यावर चावून खाऊ शकता, किंवा तशाच काळ्या मनुका एक 5 ते 10 धुवून बियांच्या जर चावून तुम्ही 2 ते 3 वेळा खाल्ल्या तर त्याने सुद्धा उत्तम पचन सुधारतं, तुमचं पोट साफ होणं सुद्धा सुधारतं. यासोबत एरेंडल तेल याचा बाह्य उपयोग आणि आभ्यंतर उपयोग सुद्धा पोट साफ होण्यासाठी फायदेशीर आहे. जसं रात्री झोपताना तिळाचं तेल किंवा एरेंडाचं तेल जर तुम्ही रोज रात्री पोटाला लावलं तर नाभीपुरण म्हणजे पोटातला असणारा जास्तीचा वायू, पचन सुधारणं यासाठी पोटाला तेल लावणं याचा सुद्धा खूप छान फायदा पोट साफ होण्यासाठी होतो. म्हणून एरेंडल तेल किंवा तिळाचं तेल तुम्ही रात्री जेवायच्या आधी किंवा झोपताना हे पोटाला लावलं तर त्याचा सुद्धा पचनाला किंवा पोट साफ होण्याला उत्तम फायदा होतो. हेच एरेंडल तेल तुम्ही पोटात सुद्धा घेऊ शकता. काही गरम द्रव पदार्थ जसं गरम किंवा कोमट दूध आहे, चहा कॉफी थोड्या प्रमाणात आहे गरम, यातनं जर तुम्ही एरेंडल तेल हे सांगतात दुपारच्या वेळेस 4 ते 5 वाजता पोटातनं घेतलं तर त्याने सुद्धा उत्तम पोट साफ होतं. पण समजा त्याने जर जास्ती पोट साफ झालं तर रात्री जेवणात तुम्ही मुगाच्या खिचडीसारखा फक्त हलका पदार्थ ठेवा, तेव्हा तुम्ही नॉर्मल जेवण न घेणंच हे इष्ट आहे. म्हणून एरेंडल तेल याचा सुद्धा चांगला फायदा तुमच्या पोट साफ होण्यासाठी होतो. त्रिफळा चूर्ण हे साधं सरळ निर्धोक रसायन असणारं टॉनिक असणारं औषध हे सुद्धा पोट साफ होण्यासाठी खूप चांगलं उपयोगी आहे. 1 चमचा किंवा अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही दुपारचं रात्री जेवायच्या आधी 1 ते 2 तास आधी किंवा रात्री झोपताना अर्धा ते 1 चमचा कोमट पाण्यातनं त्रिफळा चूर्ण घेतलं तर त्याने सुद्धा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जातो किंवा पोट साफ होतं. त्रिफळा चूर्ण घेताना तुम्ही सांगता 7 दिवस किंवा 15 दिवस हे कायम घ्या, मग नंतर तुम्ही हळूहळू ते कमी करून बंद करा. कारण पुन्हा पोट साफ होत नाही म्हणून वारंवार औषधांचा जर आपण जास्तीचा मारा करत राहिलो तर त्याने आतड्यांमध्ये कोरडेपणा तयार होतो आणि त्याची परिणती पुढे फिशर किंवा मूळव्याध किंवा हर्नियासारख्या आजारांमध्ये होते. म्हणून मूळ कारणांचाच विचार करून जर या पद्धतीने तुम्ही पोट साफ होण्यासाठी उपाय केले तर तुम्हाला त्याचा अपायही होणार नाही आणि कॉन्स्टिपेशनच्या या त्रासातनं तुमची कायमस्वरूपी सुटकाही होईल आणि शिवाय त्या संबंधित असणारे जे इतर आजार होणार असतील त्यातनंही तुम्ही कायमस्वरूपी मुक्त व्हाल. या पद्धतीने तुम्ही नक्कीच हे उपाय, साधे सरळ सोपे उपाय कॉन्स्टिपेशनसाठी करून बघा आणि नेहमी हा प्रयत्न ठेवा की सकाळी उठल्यानंतर कमी वेळेमध्ये उत्तम पद्धतीने तुमचं पोट साफ होईल आणि कॉन्स्टिपेशन नसेल. असे झाल्यास तुमचं आरोग्य हे कायम उत्तम राहणार आहे.